आठवडी ट्विटनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सेंजिनसोबत संवाद साधणार आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. बघा, देवेंद्र फडणवीस त्यानंतर राज्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खरं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे जे सगळे संस्थापक आहेत, मग दिपके असतील, अभिजित दिपके किंवा त्यांचे सहकारी, या सगळ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजे. कारण ह्या लोकांमुळे यांना कळलं की जनतेचे काही प्रश्न आहेत, ते त्यातून जात आहेत. नीटचे पेपर फुटले आहेत, लक्ष घालत नव्हते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता जो कार्यक्रम करतायत, कुठे करतायत? हां ना, व्यासपीठावर अभिजित दिपके वगैरे सगळे तरुण लोक आहेत, आदित्य ठाकरे असे त्यांचे लावले पाहिजे. ह्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं सुस्त्याने करावं असं वाटतं. काल जेनझीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों की गुण. तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे. आज तुमचा काय? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही. अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा. हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण का? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हा एक पेड इव्हेंट आहे. स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. हा पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट. एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. त्याच्यावरती आपले मुख्यमंत्री काही बोलले आहेत का? पोषण आहारात शालेय मुलांच्या निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात आहे. आंबेगावमध्ये एका शाळेमध्ये कच्चं धान्य, कच्चा वाटाणा आणि इतर सगळं हे 13 शिट्या घेऊन कुकरच्या शिजलं नाही हे लोकांसमोर आणणाऱ्या रेश्मा पारदे या शिक्षिकेला निलंबित केले. हा वाटाणा 13 शिट्या देऊन शिजला नाही. देवेंद्रजींनी हा वाटाणा घेऊन आपल्या घरी शिजवावा, वहिनी साहेबांना द्यावा, शिजवा म्हणावं. आणि तुम्ही त्या महिलेला निलंबित करता, शिक्षिकेला, जिने त्या मुलांना किती निकृष्ट दर्जाचा आहार मिळतो हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तुम्ही सांगताय प्रधानमंत्री त्यांच्या मंत्र्यांना की रील बनवा, इंस्टाग्रामवर या, संवाद साधा, असं कोण म्हणताय? स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एक शिक्षिका, अंगणवाडी सेविका. तेव्हा सरकार किती निकृष्ट दर्जाचं. हे कोण आहेत? हे पुरवठादार हे सगळे नागपूरचे आहेत. आजच्या जेनझीनी संध्याकाळी नागपूरला जे जेनझी येणार आहेत ना, त्यांनी बोलवलं आहे ना, जर पेड नसतील तर 100% पेड आहेत. यांच्याकडून सभेला जाणार आहे. जर ते पेड नसतील तर एखाद्या विद्यार्थ्यानं उठून विचारावं, शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, झेन अल्फा, वाटाणे, चणे, भात, शिळं, हे शालेय पोषण आहार पुरवठादार हे भारतीय जनता पक्षाचे ठेकेदार आहेत, नागपूरचे आहेत. पगारिया त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. फडणवीसांचा अत्यंत खास माणूस, भाजपला पैसे देतो निवडणुका लढायला. हा पगारिया कोणाचा माणूस आहे? जो हा निकृष्ट दर्जाचा चायना माल वाटाणा, हा प्लास्टिकचा वाटाणा मुलांना खायला घालतो. आणि तुम्ही आम्हाला पेड इव्हेंट म्हणता. तुमचं सगळं पेड जात आहे ना तुमच्या भाजपच्या खिशात. ह्याच्यावर देवेंद्रजी जर बोलले
तर त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभते. पण ह्याच्यावर बोललं की निलंबन करायचं, ह्याच्यावर बोललं की गुन्हे दाखल करायचे, या विषयावर बोललं की ते पेड आहेत, त्यांना अक्कल नाही. तुम्हाला अक्कल आहे? हा वाटाणा जो आहे आंबेगावच्या शाळेतला, हा त्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर घेऊन जावं आणि खा म्हणावे याची भाजी, खाऊन दाखवावे त्यांनी. आणि त्या पगारियाचं सगळं निलंबन करा, निलंबन पगारियाचं व्हायला पाहिजे. हा जो कंत्राटदार आहे त्याचं निलंबन झालं का? त्याचं निलंबन झालं नाही. निलंबन झालं त्या बिचाऱ्या शिक्षिकेचं. आता तिला नंतर लोकांच्या दबावामुळे परत घेतलं, ठीक आहे, कारण आता लोक जागरूक आहेत. तेव्हा ते जे काय सांगतायत पेड इव्हेंट, अमुक इव्हेंट, तमुक इव्हेंट, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी हातभर फाटली असं म्हणणार नाही, ते बरं दिसत नाही, असभ्य आहे ना ते. हातभर फाटली असं म्हणणं बरोबर नाही. तो अनपार्लमेंटरी शब्द असं भाजपचे लोक म्हणतात. आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना हातभर फाटली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना झोप लागत नाही. राहुलजींनी घेतल्यावरती यांनी मेळावे सुरू केले, तोपर्यंत मला आठवण नव्हती. आदित्य ठाकरे यांनी आमच्या जैनजीचे मेळावे, मैदानं वाचवण्यासाठी जैनजींचे आंदोलनं सुरू केले आदित्यजींनी. त्यानंतर यांना आठवण झाली, मंत्री जातात विद्यापीठामध्ये. आता जतीनराव माझी जर एखाद्या विद्यापीठात गेले, तुम्ही कल्पना करा की ज्यांना हो का ठो कळत नाही शिक्षणातलं, असे अर्धे मंत्री आहेत तुमच्याकडे. त्यांना तुम्ही विद्यापीठात पाठवणार, हा जैनजीचा अपमान आहे. महाराष्ट्रात असे अनेक मंत्री आहेत, त्यांचा संबंधच नाही काही. त्यांनी शिक्षणाचा आयचा घो करून टाकलेला आहे. संसदीय शब्द आहे, सिनेमा आला आहे त्याच्यावर, त्याला पुरस्कार मिळाला या सिनेमाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कृपा करून जैनजीच्या लोकांच्या, शिक्षकांच्या नादाला आता लागू नये. तुम्ही जे शोषण केलं आतापर्यंत ते आता सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. तुम्हाला तो कच्चा वाटाणा आम्ही खायला घालू. तो जो हिरवा कच्चा वाटाणा आहे तो आम्ही तुम्हाला खायला घालू. तुम्हाला तो खावाच लागेल. माफी मागा त्या विद्यार्थ्यांची ज्यांनी हा कच्चा वाटाणा खाल्ला आणि आजारी पडले. अनेक शाळातून शिळं अन्न खाल्ल्यामुळे मुलं आजारी पडली, त्यांना विषबाधा झाली. हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? जैनजीचे मेळावे घेत आहेत,